So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadaiva classes. You are in standard 9 and this is the textbook of your science and technology, right? So we have started your science and technology part 2. Part 1 मध्ये 2 लेसन झाले आणि part 2 मधला सुद्धा almost second lesson we have started and we are will complete today. So we have seen yesterday carbon cycle तुम्ही काल पाहिली होती carbon cycle, right? Carbon चक्र काल पाहिलं होतं. Now today we'll start with the oxygen cycle किंवा oxygen चक्र. So because of some problems आपल्याला थोडं सायमल्टेनियसली घ्यावं लागतंय. But don't worry, कन्सेप्ट समजणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स इम्पॉर्टंट थिंग. नाव आता ऑक्सिजन सायकल म्हणजे काय बघा, स्क्रीनवर नीट लक्ष द्यायचं सगळ्यांचं. ऑक्सिजन सायकल म्हणजे काय किंवा ऑक्सिजन चक्र म्हणजे काय? तर पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% काय आहे? जल आहे. जल म्हणजे पाणी आहे, बरोबर. आणि शिलावरण 21% सुमारे 21%. तसंच जल आणि शिलावरण अशा दोन्ही भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? ऑक्सिजन आढळतो. अशा तिन्ही भागात तुम्हाला काय मिळतं? ऑक्सिजन मिळतो. तुम्हाला माहित आहे की ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. काय म्हणतो? प्राणवायू म्हणतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. कळलं? ऑक्सिजन चक्र म्हणजे काय? तर जेव्हा जसं एक चक्र आहे, ऑक्सिजन चक्र म्हणजे सुद्धा सेम आहे की ऑक्सिजन कुठून तयार होतो आणि ऑक्सिजन कुठे जाऊन मिळतो. लक्षात घ्या. एका बाजूने ऑक्सिजन कुठून मिळतो, एका बाजून कुठून ऑक्सिजन जातो. याला पूर्ण एक चक्र तयार झाला होतो. ऑक्सिजन चक्र असे म्हणतात किंवा ऑक्सिजनचं सायकल म्हणतात. या चक्रात देखील जैविक आणि अजैविक या दोन्ही घटकांचा समावेश होतो. लक्षात घ्या. वातावरणामध्ये काय होतं, तर ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होत असते, तसेच त्याचा सातत्याने वापर सुद्धा होत असतो. काल तुम्हाला मी एक साधं उदाहरण दाखवलं होतं बघा. जर आपण आकृती बघितली नीट, तर तुम्हाला या आकृतीमध्ये कळेल की ऑक्सिजन हा कोण तयार करतं किंवा कुठून ऑक्सिजन बाहेर पडतो, तर वनस्पतींद्वारे. लक्षात घ्या. खूप सोपं आहे. तर वनस्पतींद्वारे काय होतं? ऑक्सिजनची निर्मिती होते. काल मी तुम्हाला सांगितलं की वनस्पती काय करतात? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय करतात? ऑक्सिजनची निर्मिती करत असतात, बरोबर. ते काय करतात? कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात आणि अन्न निर्मिती करतात आणि त्यामुळे काय मिळतं? आपल्याला ऑक्सिजन मिळतो. आता हा जो ऑक्सिजन आहे, तर या पृथ्वीतलावरील जेवढे काही प्राणी आहेत, लक्षात घ्या, जेवढे काही प्राणी आहेत, ते प्राणी काय करतात? या ऑक्सिजनचं श्वसन करतात. त्याचबरोबर प्राण्यांद्वारे या ऑक्सिजनचं काय होतं? विघटन होतं. काय होतं? ऑक्सिजनचं विघटन होतं आणि या ऑक्सिजनचं रूपांतर कशामध्ये होतं? कार्बन डायऑक्साईड मध्ये. आपण काय करतो? कार्बन डायऑक्साईडचं काय करतो? उत्सर्जन करतोय. तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि परत हा कार्बन डायऑक्साईड कोण घेतं? वनस्पती घेतात. वनस्पती पुन्हा काय देतात? हवेमध्ये ऑक्सिजन देतात. हा ऑक्सिजन कोण घेतं? परत सर्व प्राणी घेतात. प्राणी काय करतात? ऑक्सिजनचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड मध्ये करतात. हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा कोण घेतं? वनस्पती घेतात. अशा प्रकारे सायकल चालू असते. समजलं? अशा प्रकारे चक्र चालू असतं, बरोबर. अशा प्रकारे चक्र काय असतं तुमचं? चालू असतं. तर बघा, ऑक्सिजन, ठीक आहे. ऑक्सिजन हा जो काही ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा काय होतो? संयोग होत असतो. रेल्वे ऑक्सिजन O2 आणि पाणी म्हणजे वॉटर H2O, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड यामध्ये पण ऑक्सिजन आहे CO2 व असेंद्रिय संयोगी अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने काय होतं? तर जीवावरणातील ऑक्सिजन चक्र, आवाज बंद ठेवायचा आहे. जीवनातील ऑक्सिजन चक्र काय असतं? गुंतागुंतीचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन क्रियेमध्ये, ज्वलनामध्ये, विघटनामध्ये, गंजण्यामध्ये ऑक्सिजन काय होतो? वापरला जातो. लक्ष द्या, ऑक्सिजन वापरला जातो. त्यावर तुम्हाला आणखी गोष्टी आहेत बघा. तुम्हाला पुढे 2 मिनिटं एवढं पूर्ण करून आपण जाऊयात नायट्रोजनकडे. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. सगळे सूक्ष्मजीव, अगदी वनस्पती सुद्धा श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतात. त्याचं प्रमाण कमी आहे, बरोबर. पण प्राण्यांचा वापर जास्त आहे. याला म्हणतात ऑक्सिजीवी. काय म्हणतात? या सूक्ष्मजीवांना सूक्ष्मजीव सांगितलंय. सूक्ष्मजीव, या सूक्ष्मजीवांना म्हणतात ऑक्सिजीवी. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना म्हणतात विनॉक्सिजीवी. कळलं? विनॉक्सिजीवी. कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्वाचा असतो. त्याचबरोबर विविध रासायनिक अभिक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. अगदी आपल्या आपल्या पृथ्वीवरचा जो एक ओझोनचा थर आहे, आपल्या स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे श्वेतांबरामध्ये, त्याची ओझोनची निर्मिती सुद्धा ऑक्सिजन पासूनच होत असते. O3 म्हणजे ओझोन आणि O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. ठीक आहे. परत सांगतो बघा, रिपीट करतो तुमचं ऑक्सिजन सायकल. आय होप 2 मिनिटं थांबतो. So, what is oxygen cycle? See, what is oxygen cycle? Oxygen forms 21% of the atmosphere. किती फॉर्म होतो तो? 21% of the atmosphere. It is also it is also present in the hydrosphere, lithosphere, right? The circulation and recycling of oxygen within the biosphere is called as oxygen cycle, right? It is called as oxygen cycle. This cycle too includes both the biotic as well as abiotic components. Oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere, right? आता बघा. So what is the procedure?
I have already told you yesterday the procedure of oxygen, or the procedure of formation of oxygen and taking of carbon dioxide, right? Baga, just a minute, guys. Hmm. See, plants here. Plants absorb what the plants absorb. Plants absorb carbon dioxide and produce food material, right? This is the process known as photosynthesis. This process takes place in the presence of sunlight, water and carbon dioxide. Where the process takes place? The process कुठे होते हैं? The process takes place in the green plants, leaves of the green plants. So plants produce oxygen. What do plants produce? Plants produce oxygen. This oxygen is used by all animals. This oxygen is used by all animals in a breathing process, in a respiration process. So animals breathe in oxygen. Animals breathe in oxygen, and as a result, what happened? They utilize this oxygen. They utilize the oxygen. The breakdown of sugar, molecule तो breakdown होता है, and what is formed? Carbon dioxide is formed. What is formed? Carbon dioxide forms झालं. This carbon dioxide is again taken up by plants. This is again taken up by plant. There is a process known as photosynthesis. You get oxygen. This oxygen is again utilized in respiration. It forms carbon dioxide, and this process goes on continuously. Process कशी तुमचे continuously होत असते, लक्षात घ्या. Therefore it is known as a cycle. Therefore it is known as a cycle. This is the carbon oxygen cycle. This is oxygen cycle. Along with that, oxygen is utilized in many different ways. Where बघा कुठे oxygen is highly reactive and it readily reacts with other elements and compounds. Highly reactive आहे. As oxygen is found in various forms like molecular oxygen in O2, water that is H2O, carbon dioxide that is CO2, inorganic compounds, etc. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. So, cycle कशा it is extremely complex. Oxygen is released in the process of photosynthesis. मग तुम्हाला दाखवलं. Whereas it is used up in the process like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting, etc. Rusting and etc. Right? Now, most microorganisms, I am telling you about the microorganisms, and हे तुमचं do you know आहे, हे तुमच्या एक्झामला काही येत नसतं, but still it is, as a student you should remember and you should learn the things. Most microorganisms use oxygen for respiration. They use oxygen for respiration. Such microbes are called as aerobes. त्याला काय म्हणतात? Aerobes. Then microbes which do not need oxygen are known as anaerobes. They're known as anaerobes. Oxygen is important for the synthesis of proteins, carbohydrates, fats. Okay. It is also used in various chemical reactions. The example is ozone, O3. It is produced from the oxygen through various atmospheric processes. Various atmospheric processes. So this we have completed the carbon cycle. Now we'll go towards the nitrogen cycle. आपण पाहूया कोणती सायकल पाहिजे आपल्याला. नायट्रोजन सायकल, नायट्रोजन चक्र. नाव तर नायट्रोजन चक्र म्हणजे काय? नायट्रोजन सायकल. नायट्रोजन चक्र म्हणजे काय? नायट्रोजन सायकल. तर यामध्ये तुम्हाला काय दिलं बघा, की वातावरणामध्ये साधारणतः मागाशी तुम्हाला प्रश्न विचारायचं उत्तर इथे आहे बघा. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे 78% असतो. 78%. मागाशी तुम्हाला मी सांगितलं होतं. हा या नायट्रोजनचं काय होतं, निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची तुम्हाला काय असते? आवश्यकता असते. बरोबर? आवश्यकता असते. कारण हा नायट्रोजन आहे तो आपल्या जैविक बघा, निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय. याला आपण काय म्हणतो? नायट्रोजन चक्र. बरोबर? आधीच वाचून घेऊया, मग तुम्हाला ती डायग्राम समजून सांगतो मी काय ती. आता काय होतं बघा, की सर्व सजीव काय करतात? सर्व सजीव नायट्रोजन चक्रामध्ये भाग घेतात. आपल्या शरीरात असणारे प्रथिने, ज्याला प्रोटीन्स म्हणतो, आणि न्यूक्लिक आम्ले, अमिनो आम्ल किंवा न्यूक्लिक आम्ल जे असतात, यामध्ये नायट्रोजनचा एक महत्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन कसा असतो? निष्क्रिय असतो. लक्षात घ्या, नायट्रोजन कसा आहे? निष्क्रिय त्या इतर मूलद्रव्यांच्या तुलनेत, व तो सहजपणे इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीत नायट्रोजन वापरता येतो का? नाही वापरता येत. अगदी वनस्पतींना सुद्धा वापरता येत नाही. यामुळे काय होतं, की बघा, की थांबा आधी तुम्हाला परत रिपीट करतो. व्हॉट इज नायट्रोजन सायकल? नायट्रोजन सायकल, व्हॉट इज नायट्रोजन सायकल तुम्हाला एक्सप्लेन करणार डायग्राम मी, डोंट वरी. आधी समजून घ्या, आधी वाचून बघतो का बघा. लेट्स रीड व्हॉट एव्हर इज गिवन टू यू. Nitrogen forms 78%. That is the maximum portion of the atmosphere, right? How much? It is that is 78% is
maximum percentage of the atmosphere, portion of the atmosphere. It is necessary for the maintenance of cycle of nature. The circulation and recycling of nitrogen gas into the form of different compounds through various biotic and abiotic processes in nature is called the nitrogen cycle. Is called as nitrogen cycle. It's called as nitrogen cycle, right? Now the oxygen, sorry, the nitrogen, all organisms, सगळं लक्षात घ्या, all organisms, सगळे plants, animals, everyone participate in the nitrogen cycle. It is important component of protein and nucleic acids. आपल्या शरीरात जे प्रोटीन असतं, न्यूक्लिक ऍसिड, एव्हरीथिंग इन द बॉडी. ओके, देर इज द प्रेझन्स ऑफ नायट्रोजन असतो. As compared to other elements, it is inactive and does not easily combine with other elements. Most of organisms cannot use the free form of nitrogen. ते फ्री नायट्रोजन वापरू शकतात का? नाही, they cannot use the free form of nitrogen. मग आता काय होतं, देर आर सम प्रोसेस इन द नायट्रोजन सायकल. यातील 4 प्रमुख क्रिया आहेत. 4 चक्रातील प्रमुख प्रक्रिया बघा कोणती? नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया आहेत. कोणत्या प्रक्रियात? नायट्रोजन चक्रातील 4 प्रमुख प्रक्रिया तुम्हाला आहेत. प्रोसेसेस इन नायट्रोजन सायकल. प्रोसेस नायट्रोजन सायकल. पहिली प्रक्रिया नायट्रोजनचे स्थिरीकरण. काय नीट लक्ष द्या, पहिली प्रक्रिया नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे काय? तर या प्रक्रियेमध्ये नायट्रोजनचं रूपांतर कशामध्ये होतं? वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये होणे आहे. कसं? नायट्रेट आणि नायट्राइट. आता नायट्रेट काय तुम्हाला सांगतो मी पुढे. दुसरी प्रक्रिया आहे अमोनीकरण, म्हणजे त्याचं अमोनिया तयार करायचं. नायट्रेट तयार झाले, त्याचं काय तयार करायचं? अमोनिया. अमोनिया वायू आहे. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन अमोनिया काय होतो? मुक्त होत असतो. त्यानंतर आहे नायट्रीकरण. नायट्रीकरण म्हणजे काय? तर अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होणे. व दुसरं आहे विनायट्रीकरण. हे विरुद्ध प्रोसेस. नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होणे. थोडं किचकट वाटतंय पण डोंट वरी, तुम्हाला समजून सांगतो मी. So what are the processes? There are important processes of the nitrogen cycle. There are 4 important processes of the nitrogen cycle. First process is nitrogen fixation. नायट्रोजनला आपण फिक्स करतो. नायट्रोजनला स्थिर करतो, त्याला एका ठिकाणी फिक्स करतो. कारण हा नायट्रोजन हवेमध्ये असतो, तो रिॲक्ट होत नाही. त्यामुळे आपल्याला त्याला पकडून ठेवून एखाद्या ठिकाणी त्याला यूज करणं इम्पॉर्टंट आहे. सो दिस कन्व्हर्जन कसं होतं काय होतं बघा. Conversion of nitrogen into nitrates and nitrites through atmospheric process, industrial process, and biological processes. Right? समजला 3 processes आहेत: atmospheric, industrial, and biological process. Second one is ammonification. Ammonification means uh, production of ammonia. So the release of ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organism. समजतंय? ऑर्गॅनिझम मधून आपल्या एक्सक्रिटरी वेस्ट जे आपल्या ऑर्गॅनिझमचे आहे त्यातून, as well as the decomposition of dead bodies, release ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organisms. Then you have nitrification. Nitrification is what? Conversion of ammonia into nitrate and then nitrate. And last process तुमची आहे denitrification. Nitrification चे opposite, conversion of nitrogen compound into gaseous nitrogen. राईट? आता परत समजून सांगू पुढे काय काय दिलं बघा त्याच्यामध्ये. आता इकडे आकृतीमध्ये बघा, नीट लक्ष द्या आकृतीमध्ये. आता आकृती समजली तर तुम्हाला नायट्रोजन सायकल समजून जाईल. आता बघा इथे बघा काय दिलं तुम्हाला. ही काय गाय आहे, दिसतं गाय. आता गायीच्या शेणातून जे नायट्रोजन आहे ते जमिनीत गेलं आणि त्याचं काय बनलं? अमोनिया बनला. काय बनलं त्याचं बघा? अमोनिया बनला. इकडे बघा त्याचं काय बनलेलं आहे? अमोनिया बनला. दिसलं तुम्हाला? NH4 म्हणजे अमोनिया. आता या अमोनियाचं रूपांतर कशामध्ये झालं? NO2 म्हणजे नायट्रेट. NO2 म्हणजे काय? नायट्रेट. NO2 नायट्रेट, नायट्राइट कन्फ्युजन आहे. नाही, NO2 म्हणजे नायट्राइट आणि NO3 म्हणजे नायट्रेट. सो NO2 झालं तुमचं आणि NO2 चं पुन्हा काय झालं? बॅक्टेरिया काय करतात? त्याचं कन्व्हर्जन करतात NO3 मध्ये. हा NO3 परत कुठे जातो? कोण वापरतं? वनस्पती वापरतात. अँड सम मायक्रोऑर्गॅनिझम्स दे युटिलाइज. हे पुन्हा एक सायकल इकडे तयार होते अशी. आणि हवेमध्ये काय मिळतो? नायट्रोजन मिळतो हवेमध्ये. कुठे? ऑक्सिजन हवेमध्ये. आता हवेमध्ये ऑक्सिजन मिळतो, पुन्हा काय होतं? दिस नायट्रोजन, हा नायट्रोजनचं परत सूक्ष्मजीव वगैरे काय करतात? रूपांतर करतात. कशामध्ये करतात? अमोनियामध्ये. NH4 म्हणजे अमोनियम आणि NH3 म्हणजे अमोनिया. अगेन ही बघा ही सायकल चालू असते. समजताय? देअरफॉर इट इज अ कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट अँड नायट्राइट्स. परत रिपीट करतो बघा. नाही समजलं परत सांगेन मी, डोंट वरी, फक्त लक्ष द्या ना. This is the process of conversion of nitrate into nitrate. So this is a cow. Can you see this is a cow? So cowचं एक आहे excreta आहे. It contains ammonium. शेण म्हणतो आपण त्याला, excreta, cow dung. Then it is converted into nitrite
then again with the help of microorganisms it is converted into nitrates. These nitrates are used by कोण वापरतं plants and some bacteria. Then again it is converted into nitrogen NO2. This nitrogen using the process बघा काय झालं इथे process का this process is what this is the lightning process आहे मग तुम्हाला परत using some bacteria it is converted into ammonia. This ammonia again is converted into nitrate परत utilized by plants and the process continue होत असते बघा ही process continue होत असते. So in this way this is the cycle. That cycle is known as nitrogen cycle. The cycle is known as nitrogen cycle, right? This is known as a nitrogen cycle. Okay, so we have completed the lesson. I hope you are able to write question answers. आपण बघूया आता तुम्हाला किती उत्तर सांगता येतात किंवा किती चुकतात किती बरोबर येतात.